माझ्या सांभाळून रे, करंट लागेल हं. पुढचं बघून घे. हातोड आलो मी. हाय का वेळ सरकार? होय बाबा, तुझ्यासाठी वेळच वेळ आहे. हे धर. बोल बोल बोल, काय बोल. उलटा नाही कधीपासून चालू केला? म्हणजे नाही म्हणजे एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरं. काय झालं काय? जो माणूस काम करत नाही त्याचा पगार वाढवला. पगार कुणाचा वाढवला? त्या निखिलचा. निखिलचा पगार वाढवला? कसं काय? म्हणजे होय तर त्या अकाउंटंटला ऑर्डर आली आहे. आई साहेबांनी काहीतरी विचार केला असणार. त्यांनीच काहीतरी केलं दिसतं. मला काय माहित नाही रे. मी पण तोच विचार करतोय. जो माणूस काहीच काम करत नाही त्याचा पगार एवढा वाढवला. केवढा? 15,000. हा, काय सांगालाय? मग काय पद्धत सांगतोय का? त्या अकाउंटंटने मला सांगितलं. बघतो मी, बघतो. नाही मला वाटलं तुम्हाला माहित असेल, पण तरी म्हणलं एकदा सांगावं. नाही, मी बघतो तुझं. मावशीला खबर मिळाली ते बरोबर आहे का नाही बघायला पाहिजे एकदा. हॅलो. हा हॅलो इरा. अगो तू काम केलंस म्हणा. मग केलं मी काम. तुला म्हणलं नव्हतं का की जे तू करू शकणार नाहीस ते मी तुला करून दाखवेन. आणि बघ केलं मी. बेस्ट आहे बेस्ट आहे. अभिनंदन बर का पगारवाढी बद्दल. थँक्यू थँक्यू. आणि तुझंही अभिनंदन. तुलाही घरात जाता आलं ना. होय की. पण खरं तर आहे ना, आपण तुझ्या ताईचा आभार मानायला पाहिजे. कारण बघ की तिच्यामुळेच तर आपल्या दोघींच्या बी इच्छा पूर्ण झाल्या. काय पायगुण आहे बाई. ती ज्या घरातून बाहेर पडती त्या घरातल्या माणसांचं काय ना काहीतरी चांगलं होतच आहे. खरे. पण काय ग, गेली कुठे ती? म्हणजे राहणार कुठं, करणार काय? नाही म्हणजे आपल्याला काय करायचंय म्हणा, पण तरी आपलं विचारलं तुला. अगं मला असं कळालंय की ती त्या शिवानीकडे राहतीये. काय? तिकडं गेली माहिती? बरंय. का ग तुझा काही विचार आहे का तिला तिकडे जाऊन भेटायचा वगैरे? म्या कसं बाई भेटते तिला. म्या तुला असंच सहज आपलं विचारलं कुतूहल म्हणून ग, बाकी काही नाही. ठीक आहे ठीक आहे. पण आपण भेटूया बर का? हो भेटूयात ना. पार्टी पाहिजे तुझ्याकडनं. हो तुझ्याकडनं पण पार्टी पाहिजे मला. पगारवाढ कुणाची झाले? तू काय पार्टी देणार नाही हे मला माहितीच आहे. चल ठीक आहे मी देते तुला पार्टी. चालेल. ठेवू का मग फोन? हा ठेव. मी जे काय आहे ना मावशीला सांगायला पाहिजे. बघा, ही बुधगावची 300 लिटरची जुळणी करून आलोय. आणि येळ्याला काय झालं, तिथं त्या अण्णांचं दूध संघ आहे ना, त्यांची वहिवाट आहे. त्यामुळे जरा तिथलं तोडायला अवघड गेलं. पण तरी एक 200 लिटर आपल्याकडं घालतो म्हणले ती मंडळी. अरे वा, सगळं सांभाळून चांगलं काम केलं की हो तुम्ही. आता तुम्ही सांगितलं होतं म्हणल्यावर काय करायचं लागते. तसं नाही, पण म्हणजे तुमची तशी लय कसरत झाली असेल नाही का? नाही तसं काय नाही. नाही कसं, तुमचा तो नवीन उद्योग, परत फॅक्टरी आणि हे सगळं काम, कसरत तर झालीच असेल तुमची. नाही नाही काय नाही, ते जमलं तसं. चालतंय. ह्या फायली राहू देत आमच्याकडं, आम्ही कलेक्शनवाल्यांकडे पाठवतो. चालतंय. बरं, अजून एक विषय तुमच्यासंग बोलायचा होता. बोला की, आम्ही वाटच बघायलोय. म्हणजे नाही म्हणजे तुम्ही आमच्याशी काहीतरी बोलाल, आम्हाला काहीतरी सांगाल. काय हल्ली तुम्ही आमच्या वाटाला येत नाही ना व. नाही नाही तसं काय नाही. अहो, त्या निखिलीशीच विचारायचं होतं. हो त्याचं काय? त्याला पगारवाढ दिली होय? हा, आता त्याचा नवीन संसार सुरू होणार आहे, लग्न करणार आहे तो तुमच्या मेहुणीशी. म्हणलं घरचाच माणूस आहे, दिली थोडीशी पगारवाढ. थोडी? अहो चांगली 15,000 दिल्या. फॅक्टरीत लोक चर्चा करण्यात. हो आता काय अधिपती, आमच्यासाठी का नाही अवघड जागेचं दुखणं आहे ते.
म्हणजे तो आमच्याकडे आला, मला म्हणला, लई नवण्या केल्या, म्हणला की आता लग्न करणार आहे, संसाराची जुळवाजुळव आहे, नवीन फ्लॅट घ्यायचा आहे. आम्ही पण विचार केला, काय शेवटी पैसे काय घराबाहेर जाणार नाहीत, माणूस घरचाच आहे. नाही म्हणजे सुनबाई आम्हाला आपल्या मानत नसल्या तरी आम्ही त्यांना आपलंच मानतोय, म्हणून केली थोडीशी पगारवाढ. हां, दिला पगार वाढवून. तुमची काही हरकत आहे काय? नाही नाही, हरकत काय नाही, पण मला कळलं नाही अचानक तुम्ही असा निर्णय घेतला. म्हणलं काय. नाही नाही, आम्ही तुम्हाला कल्पना द्यायला पाहिजे होती, चुकलंच जरा आमचं. नाही तसं नाही हो, पण बघा तो माणूस काय मला सरळा वाटत नाही, तुम्हाला खरं सांगतो. एकतर त्याचं कामात नसते लक्ष, मागं ती मशीन बंद पाडून ठेवली, एवढं नुकसान केलं आपलं. त्या चंचीला काय काय बोलला. अहो माणूस चुकतोच की हो. हा, चुका कुणाच्याकडनं होत नाहीत, काही जण लपून छपून चुका करतात, काही जण तोंडाव करतात. आणि चुकलं तरी माफी मागितलीच की त्यानं तुमच्या सांगण्यावरून. आपली चूक सुधारली का नाही त्यांनी? हा, आणि त्या मशीनचं तुम्हीच सांगितलं ना, थोडक्यात भागलं म्हणून. हा, जुळवून घ्यावं लागतंय हो, आपलीच माणसं असतात. ते बरोबर आहे. अजून काय बोलायचंय काय? नाही अजून काय नाही, तेच चालते. मग चला येऊ आहे मी. या, तुम्हाला फॅक्टरीत पण जायचं असेल ना? होय, फॅक्टरीत जायचंय. येऊ काय? या या या. अधिपती शाळेत जातात, हे काय अजून स्वतःहून सांगायला तयार नाहीत. आता हा टाइम बॉम्ब स्वतःहून फुटतोय का आम्हाला फोडायला लागतोय, कोणास ठाऊक. बाकी तू कशी आहेस? म्या बरी आहे, म्हणजे आता बरंच म्हणायचं की. तुला तर माहितीच आहे त्या घरातली लोक कशी आहेत ते. त्यात आमची मावशी, तिचा मूड कवा बदलल, ती काय बोलल आणि काय करल हे काय बी सांगता येत नाही बघ. सारखं नाही का असा जीव मुठीत घेऊन राहावं लागतंय. मला आहे ना प्रश्नच पडतोय बघ. म्हणजे मला तर घरात जायला मिळालं याचा आनंद मानायचा का मी आपलं बाहेर फिरत होती याच्यात सुख मानायचं. अगं असं काय बोलतेस तू? बाहेर फिरत होतीस त्यात सुख कसलं? हे बघ, काही असलं तरी आता तुझ्या डोक्यावर छत आहे ना. त्या छपराचाच मोह अंगाशी आलाय असं वाटतंय बघ कवा कवा. बरं माझं जाऊ दे, माझ्यापेक्षा तुझं दुःख मोठं आहे. अधिपती मावशीच्या ताटाखालचं मांजर आणि त्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधणारी आमची मावशी. पर तरी बी मी तुला सांगते का तू काय बी काळजी करू नकस. म्हणजे मला संधी मिळाली का नाही का मी लगेच तुला त्या घरात घेऊन जाईल बघ. मला त्या घरात यायचंच आहे, पण असं नाही यायचं. असं नाही म्हणजे मग कसं? म्हणजे असं कुणाच्या मदतीने किंवा कुणाच्या दयेवर नाही येणार मी त्या घरात. अगं मग तू त्या घरात येणार कशी? हक्का नाही. हक्कानं? म्हणजे कळलं नाही बघ मला. मी सिद्ध करेन की मी निर्दोष आहे आणि मगच ये. अगं पर ते करणार कसं? सर सापडले ना की सगळं सोपं होणार आहे. म्हणजे काही सुगावा लागलाय काय त्यांचा? लागला नाहीये पण लागेल. तुला जेव्हा कळल ना तेव्हा तू मला बी सांग. का ग? अगं म्हणजे आपल्या दोघींची बी अवस्था सेमच आहे की. तुला कळलं ना का तू मला सांग आणि मला कळलं का मी तुला लगेच सांगते बघ. हे बघ चंचला, तू या सगळ्यात पडू नकोस. आत्ता तुला त्या घरात राहायला मिळतं ना, ते सुद्धा हे सगळं केल्यामुळे बंद होईल. अगं तू काळजी करू नका, मी शंका येऊच देणार नाही. कसं आहे ना मास्तरीन बाई, कसं का होईना तुझ्यामुळं आज मला त्या घरात जायला मिळालंय. आणि तुझ्या उपकाराची परतफेड करण्यासाठी मला एवढं तर करूच देत की. ठीक आहे आंबाबाई, लवकर सापडू दे बाई फुलपगारे सर. सापडतील.
हा भावा बोल. हा काय काय बाबा कसं चाललंय काम? हा भावा मस्त चाललंय. भावा एखादा प्लान टाकावा लागेल आपल्याला, म्हणजे एक्सपान्शन तर पक्क आहे आपलं. होय काय? नाही आता एवढं मनापासून काम करायलास तर जरा चालूच राहून दे. हा मग त्यात काय खंड पडणार आहे का? नाही नाही तसं नाही, मी म्हणालोय म्हणजे अजून थोडे दिवस जरा काम चालूच राहून दे रे तुझं बाहेर. म्हणजे किती दिवस? हे बघ आता इथं काय काय विषय आहे तुला शिवानी वहिनींनी सांगितलंच असेल सगळं. कसं आहे मास्तरीनबाई जोपर्यंत आमच्या घराकडे येत नाहीत का नाही तोपर्यंत बस त्या बाहेर कुठं कुठं राहतील ते काय मला बरं वाटत नाही. त्यापेक्षा तुमच्या घरी राहिलं की कसं मला बी टेन्शन नसतंय. शिवानी वहिनी आणि मास्तरीनबाई एकत्र राहतात, एकमेकीला संग चांगली. आलं ना हो लक्षात तुझ्या? हो बाबा तू बोल, फक्त अजून किती दिवस बाहेर राहायचंय? हे बघ इथली कंडिशन जरा हातात आली की नाही मी तुला लगेच फोन करून सांगतो. तोपर्यंत काय इकडे येऊ नकोस बघ. या टायमाला महाराष्ट्र दर्शन करून घे तिकडच्या तिकडं. बरं बरं ठीक आहे. हे पण थँक्यू बरं का भावा ओंक्या. अरे बस काय भावा, आता तू पण थँक्यूची भाषा बोलायला लागलास. अरे मला आवडतंय फिरता फिरता काम करणं, आणि तुम्ही माझी काळजी करू नका आणि टेन्शन तर बिलकुल घेऊ नका. मी मजेत आहे. ओके बाबा ठीक आहे. चल मग परत फोन करतो तुला नंतर. हा हो बाबा. हा. विद्या, अगं त्या शिवानीचं पण लग्न झालंय ना? हो. ही किती दिवस राहणार आहे तिच्याकडे? काय माहिती, मलाही काही कळत नाहीये. कसं झालंय आपल्या पोरी? काही नाही झालंय आई, सगळं व्यवस्थित आहे. अक्षरा, अगं बाळा कशीस? अगं असं कसं म्हणतेस बाळा? बाबा तुम्ही ना असं समजा की तुमची मुलगी सासरी गेली. अगं नाही नाही, असं कसं समजा? जे झालंच नाहीये ते तू आम्हाला समजायला सांगतेस. अगं तसं झालं असतं तर आनंदच झाला असता आम्हाला. बाबा तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित आहे. मी म्हणते ना सगळं व्यवस्थित आहे. अगं पण ते घर शेवटी परक्याचंच ना. बाबा हो, गरजेच्या वेळी आपुलकीनं जी माणसं आपल्याला मदत करतात त्यांना परक कसं म्हणायचं? तुला काय कायमचं राहता येणार आहे का तिथे अक्षरा? कायमचं नाहीच राहता येणार, पण मी 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 बघेन ना काहीतरी. मी काहीतरी दुसरी सोय बघेन. तुम्ही हे बघा, तुम्ही माझा विचार करू नका बाबा. आत्ता तुम्ही इराचा विचार करा. तिचा संसार, तिचं लग्न हे जास्त महत्वाचं आहे की नाही आत्ता? अगं असं कसं करता येईल आम्हाला अशी अवस्था असताना? बाबा अवस्था वगैरे काहीही नाहीये. ठीक आहे मी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा माझी आठवण येईल किंवा भेटावं असं वाटेल तेव्हा तुम्ही शिवानी वहिनींकडे या ना भेटायला. तुम्ही नीट विचार करा. तसंही माझ्या जाण्याने आता सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत ना. इराला निखिलचे आई वडीलही काहीच बोलू शकत नाहीयेत. एकदा इराचं लग्न झालं ना की मग मी येईन परत. नको का असं बोलूस? हे बघ तू तुझ्या संसारात परत केव्हा जातेस असं झालंय आम्हाला. हो ना बाबा, तेही होईल. हे बघ, तुम्हीच म्हणताय ना प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. मग योग्य वेळ आली की ते सुद्धा घडेल. पण आता काहीही झालं ना तरी त्या घरात मी मानानच जाणार. तुझ्या तोंडात साखर पडो अक्षरा, असंच होऊ दे ग. अगं साखर काय पडव नुसती, असं परक्यासारखं काय बोलतीस? अगं चहा तरी कर. अगं ठीक आहे बाबा, तुम्ही चहा विचारून मला परकच करताय ना. मला जर चहा हवा असता तर मी स्वतःहून मागून घेतला असता की नाही. काही नको चहा वगैरे, मला आता निघायला लागेल, उशीर होतोय. आणि तसंही आत्ता इरा आली किंवा पुन्हा मला तिने बघितलं तर उगाच प्रॉब्लेम होईल. तसं नको, मी निघते आता. हां, फक्त तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आशीर्वाद असो. अगं आशीर्वाद तर कायम तुझ्या पाठीशी आहेत, पण बाबा मी म्हटलं ना, आता फक्त इराचा विचार कर, काळजी करू नका. येते. हॅलो, हो 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 बरोबर. नाही हो, सॉरी, मी विसरले.
हो हो, मला आयडिया आवडलीच आहे, आपण नक्की करूया. मी बघते, मी लगेच बघते आणि तुम्हाला फोन करून कळवते. फुलपाखरे सर, सरच आहेत. अगं विद्या, माझी LIC ची कागदपत्र कुठे ठेवली आहेत? माहित नाही हो, बघा तिथेच असेल. निखिल, अब या ना, या या या. हा, ये ये ये. हा, बस बसा बसा. बस. अरे वा वा. हे घ्या हो. बाबा, तोही पण घ्या. अहो पण पेढे कशासाठी आहेत ते सांगा तरी ना. सांगतो हा, सगळं सांगतो. खूप आनंदाची बातमी आहे. नाही, नक्कीच ना. आता पेढे आणलेत म्हणल्यानंतर बातमी आनंदाचीच असणार. काय झालं? माझी पगार वाढ झाली आहे, फार मोठी. काय सांगतोस? अरे वा 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 वा. 15,000 पगार वाढ झालीये. अरे वा, हा, अभिनंदन अभिनंदन. एकदम 15,000? बाबा, अहो, आपलं कामच तसं असतं. माझ्या कामावरती भुवनेश्वरी मॅडम प्रचंड खुश आहे. अहो, त्यांनीच करायला सांगितली पगार वाढ. तुमचं इतकं आहे त्यांच्याशी, तर मग जरा आमच्या अक्षरासाठी शब्द टाका ना त्यांच्याकडे. अहो, आई, माझं काय, मी टाकेन, पण ताईला ते चालणार आहे का? हो, तेही आहेच म्हणा. अगं, तू आता काही बोलू नकोस. काहीतरी कर त्याच्यासाठी. हो हो हो. अहो, नाही, नको, आता नको. नाही, मी काय म्हणते, आता एवढी पगारवाढ वगैरे झाली आहे, तर मग आता वेळ नको घालवायला ना. आपण लग्नाचा मुहूर्त काढूयात का? हो, म्हणजे काय, आई बाबा सुद्धा खुश आहेत. अहो, सगळं चांगलंच घडतंय ना त्यांच्या मनाप्रमाणे. म्हणजे बघा ना, तिकडे ताई घराबाहेर पडली, तिकडे माझी पगार वाढ झाली. त्याच्यामुळे आई बाबा प्रचंड खुश आहेत. उलटा पायगुण आहे म्हणतात ते ताईचा. आणि सॉरी बरं का, म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला फार वेडेवाकडं बोललो. काय, मी फार टेन्शन मध्ये होतो, फार ऐकावं लागायचं घरी. आई बाबा पण फार बोलत होते. त्याच्यामुळे ते टेन्शन, ते फ्रस्ट्रेशन, ते सगळंच तुमच्यावरती निघालं. म्हणजे खरंच सॉरी. अरे असू दे रे. हे बघ, आपल्याच माणसांवर निघतं ना असं फ्रस्ट्रेशन. आम्ही नाही एवढं ते मनावर घेतलेलं. तूही नको घेऊस. ठीक आहे मग. आणि आई बाबाच म्हणत होते की आता जास्त वेळ लावू नका, लग्नाची तारीख लवकरात लवकर काढा. एवढं सगळं मनाविरुद्ध घडल्यावर काहीतरी शुभ कार्य घडलंच पाहिजे, नाही का? मावशी, मावशी, अगं तुला कळलं का काय झालं ते? काय? तू म्हणत होतीस ना की अक्षदा रस्त्यावर येईल, तसलं काय बी झालं नाही. म्हणजे? अगं म्हणजे तिथे शिवानीकडे राहायला गेल्या. शिवानी म्हणजे ओंक्याची बायको नव? वय तीच. ती ज्या दिवशी घरातनं बाहेर पडली ना, त्याच दिवशी त्या शिवानीकडे गेल्या. ती स्वतःहून शिवानीकडे गेली नसेल. म्हणजे? हे आधिपतींचं काम आहे. तू भेटतेस ना सुनबाईंना, आहेस ना त्यांच्या संपर्कात? वय, आता तर चांगलंच विश्वासात घेतलंय मी तिला. मग त्याच विश्वासानं तिच्याशी बोलून तिच्याकडनं माहिती काढून घ्यायची आणि आम्हाला सांगायची. वय मावशी. पण जरा जपून. सुनबाई हुशार आहेत, त्यांना संशय येता कामा नये. वय मावशी, आजच भेटते मी तिला. करते समजा व्यवस्थित.